सीएए आणि एनआरसी कायद्याच्या समर्थनार्थ नगरमध्ये हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्त्यांकडून रॅली काढण्यात आली होती। या संदर्भात भारताविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या कारवाई करण्याबाबत आज नगरच्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणेबाबत कायदे केलेत। हे कायदे लोकसभा व राज्यसभेत मंजूर झालेले असतानाही काही अल्पसंख्याक समाजातील नागरिक अज्ञानातून हा कायदा आपल्या विरोधात असल्याचा समज करून घेत असून या कायद्यास विरोध करतात व त्या विरोधात रान उठवतात। हे देशविरुद्ध बंड असून अशा बंडखोरांवर कारवाई करावी असे निवेदन हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले। एक मोठा गैरसमज पसरवला जातोय। काही अल्पस्वल्प देशद्रोही एकत्र येऊन उजळ माथ्याने राष्ट्रद्रोह करून कसा देशच सीएच्या विरोधात आहे असा भासवण्याचा जो प्रयत्न केला जातोय तो लबाड प्रयत्न, दुष्ट प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आणि अख्खा भारत सीएच्या समर्थनार्थ आहे, एनआरसीच्या समर्थनार्थ आहे आणि मोदी शाह उचलतायत जी राष्ट्रहितासाठी सर्व पावलं त्याच्या पाठिंब्यासाठी हा मोठा मोर्चा काढण्यात आलेला आहे। सर, राज्य सरकारने एनआरसी महाराष्ट्रात लागू करणार नाही असं सांगितलंय, त्याबद्दल काय सांगू? मुळात राज्य सरकारची राजकीय प्रतिभा किती जागृत आहे याचा विचार करावा लागेल, कारण राज्य सरकारला केंद्र सरकारने मंजूर केलेले कायदे, लोकसभा आणि राज्यसभा या वरिष्ठ संसदेने मंजूर केलेले कायदे अंमलात आणावेच लागतात आणि राज्य सरकार स्वतःच्या पक्षीय राजकीय पक्षाच्या द्वेषापोटी राष्ट्रहित जर दुर्लक्षित करणार असेल तर उद्या महाराष्ट्र राज्य सरकारला पाडल्याशिवाय राहणार नाही। राज्यात सरकार राहील पण हे जे पक्ष बसलेले आहेत ते पायदळी घेतले जातील। आणि सर, परवा एक सीए समर्थनार्थ मनसे पण मोर्चा करते, तर त्याच्यात तुमचा पाठिंबा असणार आहे? त्याच्या माझा तर देशभक्तीसाठी सर्वांना पाठिंबा आहे, राष्ट्रभक्तीसाठी पाठिंबा आहे, पण टोप्या आणि पत्ते आणि झेंडे बदलता येणार नाहीत। एकाच ध्येयावर, एकाच धर्मनिष्ठेवर, राष्ट्रनिष्ठेवर सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकच राहणाऱ्यांच्या मागे आम्ही कायम असू। या मागणीसाठी हिंदू राष्ट्र सेनेने शहरातून भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। या निवेदनात म्हटले आहे की हे विधेयक पारित करताना काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम, कम्युनिस्ट या पक्षांनी चर्चेत सहभागी होऊन काही बदल सुचवून ते पारित केलेत। असे असताना पाकिस्तानात छळ होत असलेल्या हिंदूंतील मागास व दुबळ्या बांधवांची संख्या अधिक आहे। अशा जगातील त्रस्त लोकांना भारतात शरण देण्याची व भारतात बेकायदा घुसखोरी केलेल्यांना त्यांच्या मायदेशी पाठवण्याची तरतूद या कायद्यात आहे। म्यानमारमध्ये त्या देशाविरुद्ध युद्ध पुकारल्यामुळे विश्वाला शांततेचा संदेश देणाऱ्या बौद्धांनी देशहितासाठी शस्त्र हाती घेत रोहिंग्या मुस्लिमांना म्यानमारमधून रेटून देशाबाहेर काढलाय। भारतात घुसखोरी करून राहत असलेल्या व कोणत्याही क्षणी भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याची शक्यता असलेल्यांना त्यांच्या मायदेशी पाठवणे हे देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने गरजेचे आहे। म्यानमार सारख्या बौद्ध लोकवस्ती असलेल्या देशाने ज्या रोहिंग्यांना हकलून लावले त्यांना भारतात शरण देण्याची मागणी करणारे आता लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मोदी सरकारने केलेल्या कायद्यांना विरोध सुरू केलाय। सीएए व एनआरसी विरोधकांनी देशांच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी पार पाडणाऱ्या पोलिसांचे प्राणही घेतलेत, बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांवर हल्ले केलेत। यावरून त्यांनी भारताविरुद्ध युद्ध पुकारल्याचं स्पष्ट होतंय। आम्हाला रामनवमी मिरवणुकीच्या तासभर आधी पत्र देऊन मिरवणुकीला परवानगी नसल्याचं सांगत मिरवणूक काढल्याचे गुन्हे दाखल करणाऱ्या जिल्हा प्रशासन व पोलीस बांधवांनी या सभेची परवानगी नाकारून त्यावर बंदी घालावी ही आमची प्रमुख मागणी आहे। प्रशासनाला ते शक्य नसले तर ते काम आम्ही करायला तयार आहोत। आमच्या देशाविरुद्ध युद्ध पुकारले जात असताना आम्ही शांत बसू शकत नाही, मात्र त्यानंतर होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी प्रशासनाची असेल असेही या निवेदनात म्हटलंय। या मोर्चात हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई, दिगंबर गेंट्याल, अमित दादा मोरे, वैजीनाथ भगत, सीताराम जुवटकर, धीरज गेंट्याल, सागर डांगरे, सचिन पळशीकर, घनश्याम बोडखे, पोपटराव घोरपडे, विश्वास गर्जे, ॲडव्होकेट रामदास भताने, अण्णा देवकर व असंख्य हिंदूप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या मोर्चाला माळीवाडा बस स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून दुपारी 12 वाजता सुरुवात झाली। हा मोर्चा शहराच्या प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला। हा मोर्चा शांततेत संपन्न झाला। पुलिसांनीही यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता। देश के कारण अगर राष्ट्रहित को दुर्लक्षित किया जाएगा तो इस राज्य सरकार को भी अगले चुनाव में या उससे पहले
इस देश से, इस राज्य से निरास्त किया जाएगा। सर एक दूसरा सवाल, शाहीन बाग में जो है तो वो इसके विरोध में तो आज 47-50 दिन हो गए कम आंदोलन शुरू है, लेकिन समर्थन में उतना जो आंदोलन चाहिए वो नहीं नज़र आता है। तो शाहीन बाग के और दिल्ली के जो एक तरफा चल रही है उसके बारे भारत में जो है एक खंडप्राय देश है। एक तिनके भर का शाहीन बाग जो है उसमें अगर देश भर से कोई उपद्रवी तत्व एक हो जाते हैं, भूखे नंगों को पैसा देकर बिरयानी खिलाकर वहाँ बिठाया जाता है, गरीबों को उनको लालच देकर बिठाया जाता है, तो वो देश की भूमिका नहीं है। देखिए ये देश की भूमिका है, इनको ना बिरयानी दी गई है ना इनको पैसा दिया गया है, ये उत्स्फूर्त आए हैं, ये राष्ट्र की भूमिका है। और आपने ये पूछा कि देश भर में शाहीन बाग के विरोध में इतना आक्रोश नहीं दिख रहा है, मगर अब दिखेगा क्योंकि अब अतिरेक हो गया, अति सर्वत्र वर्जते। और अभी देश भर में शाहीन बाग के विरोध में प्रचंड संख्या में इन देशद्रोहियों के विरोध में पूरा भारत उतरेगा और आप देखेंगे कि अगले 6 महीने पूरे भारत देशभक्ती के होंगे। आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे? पुढची दिशा देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदर्शन घडवून हा विरोध नाही आहे, हा विरोधाचा मोर्चा नाही आहे, हे समर्थनाचं शक्ती प्रदर्शन आहे। देशभक्तीच्या, राष्ट्रभक्तीच्या प्रत्येक निर्णयाच्या मागे भारत उभा आहे, हे केंद्र सरकारला आणि देशद्रोह्यांना, विदेशी देशविरोधी देशशक्तींना, देशद्रोही शक्तींना भारताला हे छाती ठोकून सांगायचं आहे। म्हणून हा भारत एकवटला आहे आणि तो पुढची दिशा अख्ख्या भारतभर आंदोलन करणं, महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यात आणि भारतातल्या सर्व राज्यात हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलनं घेणार आहेत। कारण महाराष्ट्र हा सेनापती भापटांचं काव्य आहे, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गारा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार भूभारताचा। महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले आणि महाराष्ट्र मेलेला नाही आहे, त्यामुळे राष्ट्रही मरणार नाही। या राष्ट्राच्या रक्षणासाठी महाराष्ट्र अटकेपलीकडे जायची आज सुद्धा तयारी ठेवतो। सर एक आखिरी सवाल जो है तो दिल्ली का चुनाव नज़दीक है कि कहीं ना कहीं आपको ऐसा लगता है कि चुनाव के भीतर ये सब कुछ राजनीति चल रही है, जिस तरह का शाहीन बाग का प्रदर्शन? हाँ, शाहीन बाग बिल्कुल राजनीति है। ये दिल्ली के चुनावों को प्रभावित करने के लिए और अंतर्राष्ट्रीय स्तर के ऊपर भारत की प्रतिमा कलंकित करने के लिए कुछ दुष्टों ने, कुछ देशद्रोहियों ने और विदेशी एजेंटों ने, विदेशी संगठनों के जो एजेंट बैठे हैं वो पैसा सप्लाई करके, आपने देखा कश्मीर में जैसे ही फाइनेंसर उठा के अंदर डाले गए, कश्मीर के सारे आंदोलन बंद हो चुके। जैसे ही शाहीन बाग के फाइनेंसर टूट जाएंगे, शाहीन बाग भी खाली हो जाएगा। तो ये सब जानबूझकर भारत के राष्ट्र की प्रतिमा को कलंकित करने के लिए राष्ट्र विरोधी शक्तियों के पुरस्कृत आंदोलन चल रहे हैं और इन आंदोलनों के और ध्यान न देते हुए राष्ट्रभक्ती का आक्रोश जगाना अत्यावश्यक है। 7 तारखेला जे काही हिंदू राष्ट्र सेनेचा मोर्चा काढा, CA आणि समर्थनार्थ, CA आणि NRCच्या समर्थनार्थ जो काय मोर्चा आहे ना, त्या मोर्चाचा उद्देशच तो आहे की जे काय पाकिस्तानी, बांगलादेशी, अफगाणिस्तान जे काही मुसलमान या देशामध्ये आलेत त्यांनी या देशातून बाहेर जावं। इथून पुढल्या काळ याच्यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात मोर्चे होणार आहेत। त्यासाठी पोलीस प्रशासनाने किंवा सरकारने याची जबाबदारी घेतली पाहिजे की या पाकिस्तान्यांना किंवा बांगलादेशांना जे काही घुसखोर आपल्या देशामध्ये आले आहेत त्यांना ताबडतोब या देशातून बाहेर काढलं पाहिजे। जर इथून पुढल्या काळात जर देशाला काय वेगळं जर वातावरण लागलं तर याला पूर्णतः जबाबदार प्रशासन राहील। प्रतिनिधी प्रतीक शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर।